विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार। स्वातंत्र्य दिनी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न। पांदण रस्त्यासाठी 7 वर्षांपासून संघर्ष। पुसद स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच पांदण रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी बेलोरा येथील एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने तहसील कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली। गेल्या 7 वर्षांपासून पांदण रस्ता खुला करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले। संबंधित शेतकऱ्याने पांदण रस्ता खुला करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला होता। या प्रकरणात शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय झाल्याचा दावा करण्यात आला असून न्यायालयीन आदेशही त्यांच्या बाजूने असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। मात्र संबंधित काही शेतकरी रस्ता खुला करून देत नसल्याने तसेच प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। स्वातंत्र्याच्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी शेतमजूर व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्त्याचा हक्क मिळत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। न्याय मिळवण्यासाठी संविधानिक मार्गाने सातत्याने पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याने अखेर कठोर निर्णय घेण्याची वेळ आली असा आरोपही करण्यात आला। या प्रकरणात यापूर्वी शेतकऱ्याच्या सासऱ्यांनीही आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले। प्रशासनातील संबंधित अधिकारी तसेच गावातील पोलीस पाटील यांच्या भूमिकेबाबतही शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत। दरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला शहर पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पांदण रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे। आणि एक नदीमधून जाते आणि सुरुवातीला जे शेत आहे ते एक पोलीस पाटील आहे आमच्या गावचे, त्यांचं ते शेत आहे आणि स्वतः गावचे पोलीस पाटील असून सुद्धा ते या हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात जात आहेत। हे कुठपर्यंत योग्य आहे तुम्ही सांगा। सगळे हे तुम्ही जे जमलेले आहात ना, हे तुमचा पावर आहे। तुम्ही सोशल मीडियाचे आजचे नागरिक आहात, सतर्क राहा। आम्हाला रस्ता नाही आहे। आम्ही जिल्हा कोर्टापासून तर हायकोर्टापर्यंत लढाई लढलेली आहे। गेल्या 2 वर्षापासून माझे सासरे 65 वर्षांचे आहेत आणि त्यांच्या सोबतचे व्यक्ती ते 70 वर्षांचे आहेत। रोज त्यांना इथून गावाकडून इथे यावं लागते पुसदला। त्या डिपार्टमेंटला बोला, पुन्हा त्यांचे डॉक्युमेंट्स आणा, हे डॉक्युमेंट्स आणा, ते डॉक्युमेंट्स आणा, यांची साईन आणा। अरे तुम्ही पैसे खाऊन हेच कामं करता का? तुमच्या हातात साधी एक पावर नाही आहे की तुम्हाला दिसत नाही का? पाहणी करा, रस्ता मंजूर करून द्या आम्हाला। आजकाल सगळे रस्ते विभागापर्यंत आम्ही गेलेलो आहे, सगळ्याची परवानगी घेतलेली आहे। पण हायकोर्टामध्ये निकाल लागला, आम्ही जिंकलेले आहोत, विषय संपला ना। त्यांना परमिशन पाहिजे होती ना, बा तुम्ही हायकोर्टपर्यंत जा, ठीक आहे, निर्णय दिला। मग ते जे न्यायाधीश आहेत ते मूर्ख आहेत का? त्यांनी निर्णय दिला, त्यांनाही माहिती होती ते झाडे वगैरे आहेत, सगळं आहे, पण तोडा ना। मग तुम्ही माणसाच्या जीवापेक्षा ती झाडं महत्वाची आहेत का? या बाबतीत तहसीलदार आणि एसडीओचं काय म्हणणं आहे? तुम्ही ऑर्डर घेऊन गेल्यानंतर त्यांना भेटले नाही का? ते पाहणी करतायत, आज येतो उद्या येतो, ठीक आहे, आज होईल रस्ता, पुन्हा होईल रस्ता। ते समोरची पार्टी अडथळे आणत आहे, पण ते चुकीचं आहे ना। हायकोर्ट जेव्हा त्यांच्या विरोधात आहे तर मग कुठेतरी आमची बाब बरोबर आहे की नाही? 12 फुटाचा रस्ता तिथून मंजूर झालेला आहे, पण यांचं म्हणणं आहे तुम्ही पैदल जा, तुम्ही असं जा। अरे आम्ही जाऊ उद्या तिथून पायी, आम्ही जर गेलो तिथं त्यांची झाड आहेत, त्याने जर पुन्हा काही समजा करण्याचा प्रयत्न